की तुमच्या तिघांमध्ये मी एक मुलगी दिली तर तुम्ही काय कराल? तुमचं बॉन्ड कुठे होईल? की तुम्हाला देऊ की मी तुमच्या मध्ये एखादी मुलगी, तर एकत्र आलं होतं की नाही? एक संधी आलं होतं नाही, तर त्याने ती जागा भरली आणि मग त्यानंतर आमचं खूप मस्त हाणामारी झाली. आम्ही छान भांडलो. राग खूपच म्हणजे भयानक राग आला. कारण एक ऍज मे बी मी नॉर्मल असतो तर मे बी मी त्यांना बाजूला केलं असतं. ऍज अ डिरेक्टर खूप राग आला. हे जे तुम्ही ऑनस्क्रीन बघताय सगळे सीन्स ते ऍक्च्युली आम्ही तिथे एन्जॉय केलं आणि ते घडता घडता ते सगळं शूट झालंय. खास करून साजेरीचं सांगायला मला खूप आवडेल. बऱ्याचशा वेळेला टेक मला नाही आवडायचा आणि इतक्या लोकांच्या पुढ्यात आपण कसं बोलणार? कारण काय होतं, बऱ्याचशा वेळेला ऍक्टर कॉन्शियस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मी तिच्या कानात जाऊन सांगायचो नाही आवडलं तर आमची खाणवा कोणी असायची, त्याच्यावरनं आम्ही सांगायचो की नाही मजा नाही येत. एवढे डॅम्बिस आहेत ना, एवढे डॅम्बिस आहेत की त्यांना बरोबर सिच्युएशन नुसार कोणाशी काय बोलायचं हे बरोबर माहिती आहे. त्याची गंमत जास्त आहे. म्हणजे ते जो बॉन्ड आहे ना त्यांनी बरोबर जपलाय. आता जर सरांनी प्रश्न विचारला की बाबा हा तुझा आवडता रंग कुठला समजा, तर मग हा जर बोलला लाल तर हो लालच आहे, माझा लालच आहे. मला हे नंतर कळलं शेवटला शूटिंगच्या, माझ्या नकला पण करायचे. म्हणजे सगळ्यांच्या माझी केली, मला आश्चर्य वाटले अच्छा हे मी असं करायचो. हा पिक्चर का बघावा अशी मी 23 कारणं लिहिली 23 तारखेप्रमाणे. त्यातलं एक कारण होतं की सगळ्यात पहिलं की ह्याला वयाची अट नाहीये म्हणून तुम्ही चित्रपट बघा. दुसरं कारण होतं की प्रत्येक मित्र मैत्रिणीसोबत थिएटरमध्ये जाऊन बघणारा सिनेमा आहे. म्हणजे नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. विविध चित्रपट मराठीमध्ये आपण बघत असतो, विविध कॉन्टेंट आहे, विविध जॉनर आहे आणि या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे एप्रिल पे 99 हा चित्रपट. खरं तर एप्रिल मेच्या आठवणी, उन्हाळी सुट्टीच्या आठवणी आणि या कलाकारांसोबत या निमित्तानं आपण त्यांचे सगळे अनुभव आपण जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सकाळ प्रीमियर मध्ये. कसे आहात सगळे? कारण मी फेस्टिवलला तुमची फिल्म बघितली त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची. पण रोहन सर तुमच्यासाठी खूपच म्हणजे म्हणतो ना आपण की ती सुरुवात आहे डेब्यूची तर खूप जवळचा असेल. काय या क्षणाला फिलिंग शेअर करायची वाटते? कारण विविध फीडबॅक्स येत आहेत. बापरे, मी सगळ्यात पहिलं सकाळ प्रीमियर आणि साम टीव्ही आणि प्रेरणा तुझे खूप आभारी होत आम्ही की तुम्ही आम्हाला इथे बोलवलंय आणि जो सपोर्ट पूर्ण इंडस्ट्रीने दिलाय ना त्यातही आम्ही इतके ओव्हरवेल्म्ड आहोत सगळे की भयानक सपोर्ट आहे. आणि हा सपोर्ट मुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येतंय. म्हणजे अजून पोहोचायचं आहे पण तरी पोहोचता येतंय. त्याच्या सगळ्यांसाठी तुमचे सगळ्यांचे आभार. सगळ्यात पहिलं खूप एक्साइटमेंट आहे, दडपण पण तेवढंच आहे. आणि असं होतं की आपलं हे बाळ आता 23 तारखेला सगळ्यांच्या पुढे येणार आहे, तर त्या बाळाला कसं गोंजारतायत लोक ते बघायला मी आतुर आहे. मी रात्र आम्ही सगळेच आतुर आहोत. नक्कीच. पण ही सगळी जी काही तुमची पोरं आहेत त्यांना घेऊन हा चित्रपट करणं काय अनुभव राहिलाय? कारण चित्रपटात इतकं उत्तम कामं केलेली आहेत या सगळ्यांनी, पण दिसतायत तसे ते इनोसेंट आहेत काय ते सगळं तुम्हाला माहिती असणार आहे. हसल्यावरच कळलं असेल की ते इनोसेंट आहेत डेफिनेटली. आणि त्यांच्यामध्ये जर तो इनोसेन्स नसता तर मे बी तो फिल्म मध्येही नसता उतरला. पण तेवढेच टार्गेट आहेत असं पण म्हणेन. त्यांनाही माहिती की इनोसेंट कुठं वागायचं आणि टार्गेट कुठं वागायचंय. म्हणजे तिघांबद्दल नाही म्हणत आहे मी चौघांबद्दल बोलतोय. त्यामुळे चौघांनाही माहिती की कुठे टार्गेटपणा करायचा आणि कुठे आपण खरंच काम करायचंय. एक्सपिरियन्स तर चौघांचा म्हटलं तर एकतर अफाट मेहनत येत, म्हणजे जेन्युन अफाट मेहनत येत. मी त्यांच्या तोंडावरही नाही म्हणतो, मी सगळीकडेच बोलतोय की ते अफाट मेहनत येत. सगळ्यात पहिलं ह्या वयामध्ये मला आश्चर्य ह्याचंही वाटतं की ह्या वयामध्ये त्यांना गोष्टी कळतायत, त्यांना सिच्युएशन्स कळतायत, त्यांना इमोशन्स कळतायत. आणि बऱ्याचशा वेळेला मला खास करून साजेरीचं सांगायला मला खूप आवडेल. बऱ्याचशा वेळेला टेक मला नाही आवडायचा आणि इतक्या लोकांच्या पुढ्यात आपण कसं बोलणार? कारण काय होतं, बऱ्याचशा वेळेला ऍक्टर कॉन्शियस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मी तिच्या कानात जाऊन सांगायचो नाही आवडलं तर आमची खाणवा कोणी असायची, त्याच्यावरनं आम्ही सांगायचो की नाही मजा नाही येत. आणि मग तिला ते कळायचं की नक्की आपण मी कुठल्या दिवसा म्हणजे जे आमचे वर्कशॉप चालायचे त्या वर्कशॉपच्या कुठल्या दिवशी बद्दल मी बोललो होतो आणि काय बोललो होतो हे तिला लगेच पिकअप व्हायचं. सो मला त्यांचं आश्चर्य वाटतं की इतक्या कमी वयामध्ये ही मॅच्युरिटी आणि म्हणजे ही जर सुरुवात आहे, हे पुढे काय काय करतात मलाच भीती वाटायला लागली. सायरी, कारण सगळीकडनं कौतुक होते ज्यांनी चित्रपट बघितलाय. पण एक असतं ना की आपल्याला सगळे बघताय, इतकं छान प्रेम मिळतंय. विशेष करून सगळी इंडस्ट्री जी आहे ती तुम्हाला सगळं आपलेपणाने भेटतेय, तुमचं कौतुक करताय. काय भावना व्यक्त करायची वाटतं तुला? खूप भारावून गेलोय आम्ही सगळेच. आणि जसं रोहन सर म्हणाले की खूप खूप वेलकमिंग आहेत सगळे. आणि आम्ही आम्हा चौघांचं पदार्पण आहे हे. आणि इतकं म्हणजे इतक्या नवोदित कलाकारांशी इतकं जवळून येऊन लोक बोलतायत आणि लोक फिल्म बद्दल बोलतायत, कॅरेक्टर्स बद्दल बोलतायत, सीन्स बद्दल बोलतायत, अगदी संवादांबद्दलही बोलतायत. हे खूप
कमाल आहे असं मला वाटतं की लोकांना लक्षात राहत आहेत. म्हणजे फिल्म एकदा बघून दोनदा बघून तेच इमोशन्स परत परत निर्माण होत आहेत त्यांच्या आत. आणि हे म्हणजे रोहन सरांचंच क्रेडिट आहे. म्हणजे ते आता म्हणले की आम्ही लक्षात ठेवलं वगैरे, पण आम्ही सगळे पण तितके इन्व्हॉल्व्ह झालो होतो या फिल्ममध्ये. ही फिल्म आमच्या सगळ्यांसाठी खूप पर्सनल झालीये, जशी रोहन सरांसाठी. आणि तुम्हा चौघांची उत्तम मैत्री झालेली असणार या चित्रपटाच्या निमित्तानं, जी चित्रपटात असेल काय असेल ते बघणार आहोत आपण, पण या निमित्तानं जी मैत्री झाली मला त्याच्याबद्दलही जाणून घ्यायचंय की कोण कोणाचं सगळ्यात जास्त जवळचं झालेलं आहे. हा, म्हणजे आम्ही असं नाहीये आयदर चौघं एकत्र असतो, पण प्रत्येकाशी प्रत्येकाचं वेगळी मैत्री पण आहे. म्हणजे असं नाहीये, हा आहे प्रत्येकाशी तोच बॉन्ड आहे. पण आम्ही वर्कशॉप्स मध्ये जेव्हा भेटलो होतो तेव्हा आम्ही खूप क्लोज झालो. आणि मग सेटवरती आम्हाला फक्त केलेलं काम उतरवायचं होतं, त्यामुळे तेव्हाच बाकी हे बोलतील. आणि मला असं वाटतं की ते ना एवढे डॅम्बिस आहेत ना, एवढे डॅम्बिस आहेत की त्यांना बरोबर सिच्युएशन नुसार कोणाशी काय बोलायचं हे बरोबर माहिती आहे. त्याची गंमत जास्त आहे. म्हणजे ते जो बॉन्ड आहे ना त्यांनी बरोबर जपलाय की तिला, म्हणजे फॉर एक्झाम्पल साजेरीला श्रेयसशी काय पर्सनल बोलायचं ते बरोबर जमतं, चौघांना एकत्र बोलायचं ते बरोबर जमतं. त्या दोघांचं एक वेगळं गट्ट आहे कृष्णा प्रसादचं. मग मध्येच सिद्धेश आणि प्रसादचं एक वेगळं जवळ आहे. मी एक फिल्म मधली नावं बोलतो, त्यामुळे त्यांना बरोबर माहिती कोणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं, आपला बॉन्ड हल्ला नाही पाहिजे. त्यामुळे एक्सपर्ट म्हणजे थोडंफार चित्रपटातल्या कॅरेक्टर सारखं ऍब्सोल्युटली करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट मी म्हणेन. म्हणजे तुझा कसा राहिला अनुभव या सगळ्यामध्ये? सगळे कौतुक करताय, सगळ्यांचे फीडबॅक्सही मिळत आहेत. अनुभव एकंदरीत खूपच मस्त होता. आणि कौतुक करायचं झालं तर सगळ्या टीमचंच आहे, स्पेशली रोहन सरांचं आम्हाला सांभाळल्याबद्दल. आणि आणि मीन्स वर्कशॉप तर होतच होते, बट सेटवरती सरांनी फुल फ्रीडम दिलं होतं की बघा तुम्हाला जे चांगलं वाटतंय, तुम्हाला काय देता येईल 100% तुमचं ऍक्ट काय देता येईल तर तो तुम्ही द्या. जर काय मिस्टेक असेल, करेक्शन असेल तर ते रोहन सर सांगायचे नंतर. अजून काय या सगळ्यांसोबत अनुभव काय राहिला? कारण मैत्री पण तुझ्याकडनं जाणून घ्यायचं या सगळ्यांसोबत काम करत असताना. सगळ्यांसोबत काम करत असताना 2-3 महिने अगोदरच, शूट व्हायच्या अगोदर 2-3 महिने वर्कशॉप चालू होते, त्यामुळे मैत्री तर स्ट्रॉंगर होत गेली. आणि सेटवरती गेल्यावर जास्त नवल कशातच नाही वाटलं, कारण की झालेलो मित्र, आता फ्रेंडशिप झाली. हो. अरे तू आधी भेटलेला आहेस मला, तेव्हा तू असा लहान होतास, आता मोठा झालायस, पण चित्रपटानिमित्त इतकेच छान फीडबॅक तुम्हाला मिळतात ज्यांनी फिल्म बघितली आहे त्यांच्याकडनं. काय वाटतंय असं? काल मी तिसऱ्यांदा फिल्म बघितली, पण पहिल्यांदा जे रिएक्शन्स होते तेच दुसऱ्यांदा होते, दुसऱ्यांदा जे होते तेच तिसऱ्यांदा होते. आणि पहिल्यांदाही हसलो रडलो, दुसऱ्यांदाही हसलो रडलो, खूप मजा आली. प्रेक्षकांचे खूप भारी भारी रिएक्शन मिळाले, खूप कौतुक झालं. आणि या चित्रपटाविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आम्ही आता जेवढे प्रमोशन्स वगैरे किंवा इंटरव्ह्यू केले, प्रत्येक जण फिल्म विषयी काहीतरी वेगळं सांगतं, त्याची स्टोरी आणि प्लॉट रिव्हील न करता. त्यामुळे फिल्म विषयी त्याची स्टोरी प्लॉट रिव्हील न करता अशा लाखो गोष्टी सांगता येणं ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे फिल्म विषयी. कारण आपण जेव्हा एक वन लाईनर कुठल्याही टॉपिक विषयी बोलतो तेव्हा समोरच्याला एक वन लाईनर दिलं तर त्याला समजतं, पण आपण जेव्हा आठवणींविषयी बोलतो तेव्हा आपल्याला शब्द कमी पडतात. आणि तशीच आपली फिल्म आहे. जसं सर बोलले की ते बाळ आहे आणि त्याला गोंजारतील आता पब्लिक, पण एवढी मोठी मोठी लोक येऊन जे कौतुक करतायत, म्हणजे त्याच बाळाला जे गोंजारतात एवढी मोठी लोक, ते बघून खूप छान वाटतं की म्हणजे जी मोठमोठी लोकांना आपण स्क्रीनवरती बघतो आणि ते येऊन आज आपल्याला बोलतात आणि आपलं कौतुक करतात, हे बघून फार छान वाटतं. आणि आमच्या मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर नावं बदलली आहेत. फिल्म मध्ये नाव प्रसाद, सिद्धेश, कृष्णा, जाई आहे, आणि इथे फक्त साजिरी, मंथन, श्रेयस आणि आर्यन एवढंच. बाकी मैत्री सेम आहे. मैत्री येस, एकदम बॉन्ड प्रॉपर आहे आमचा, कॉज ऑफ वर्कशॉप. आणि आधी भेटल्यामुळे आमचा तो बॉन्ड क्रिएट झाला आणि मग तोच कॅरी ऑन झाला आतापर्यंत सुद्धा. त्यामुळे सगळ्यांसोबत वेगवेगळी वाईब आहे आणि ती मॅच पण होते कधी चौघांची. पण रोहन सरांना मला विचारायचंय की ही कशी तुम्ही, यांचा शोध कसा होता, सुरू होता? कारण तुमची शोध मोहीम आणि त्याच्यातला तो रिसर्च, सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतात. कारण कास्टिंग डिरेक्टर म्हणून जे काय तुमचा अनुभव आहे, या चौघांची निवड होत असताना तो काय थॉट होता? ऍक्च्युली माझी प्रोसेस आहे, प्रत्येक वेळेला एखादी फिल्म जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की आपण पहिले आपला डेटा बघतो की आपल्या डेटामध्ये, इव्हन इथे साम टीव्ही पण, की एखादी कुठली नवीन न्यूज आली
आणि त्याचा काहीतरी एक पे ऑफ पहिला होता, तर तो तुम्ही कसा शोधून काढता. बरोबर. तर तशी ती गोष्ट माझी आहे की मी प्रत्येक वेळेला माझा पहिला जुना डेटा चेक करतो. मला खूप आवडतं की पहिले आपल्याकडे काहीतरी आपण असं नाही ना की आपण मिस करतोय आणि काय होईल आपल्याला आवडणार नाही ना, असंच होईल ना की ठीक आहे नाही आवडणार पण ऍटलीस्ट बघायला काय हरकत आहे. तर माझं ती जी प्रोसेस आहे माझ्या पर फिल्मची आहे, त्यामुळे ती पर फिल्म चालू असताना करत असताना मला सतत असं की अरे आपण एक फिल्म केली होती 15 ऑगस्ट, तर कॅन वी ट्राय कृष्णा फॉर दॅट. मग मी आर्यनला कॉल केला होता, जी माझ्यासोबत त्यांनी 15 ऑगस्ट केली होती. श्रेयसनी माझ्यासोबत स्कूल कॉलेज आणि लाईफ नावाची एक फिल्म केलेली, विहान सूर्यवंशीने डिरेक्ट केली होती आणि रोहित शेट्टीने प्रोड्यूस केली होती. त्याच्यामध्ये एक वन ऑफ मित्राचा रोल त्यांनी प्ले केला होता. मंथन ऑडिशन्स माझ्याकडे मंथनचे जुने आले होते, पण ह्या फिल्मला निरंजननी मंथनचं आत्ताचं लुक मागवलं होतं. माझा निरंजन असिस्टंट आहे ज्याला ह्या फिल्मचं कास्टिंग केलंय आणि मी फक्त सुपरवाइज केली अख्खी फिल्म. तर मंथनला त्या नवीन लुक मध्ये मला इंटरेस्टिंग वाटलं, अरे काहीतरी इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये. आणि मला जे कॅरेक्टर आतापर्यंत तिघांमध्ये जे सतत हवं होतं ना, कृष्णा कसा हवा, सिद्धेश कसा हवा, प्रसाद कसा हवा, कारण ते जग मी जगलेलो आहे असं मी म्हणेन. कारण की माझ्या मित्रांवरनच मी ती नावं दिली होती. तर त्यांच्या काही काही गोष्टी म्हणजे सिद्धेशचे केस खरंच क्रूर आहेत माझ्या मित्राचे, तर मला ते क्रूर केस आवडले होते. प्रत्येकाचं काही ना काहीतरी इंटरेस्टिंग सापडत गेलं होतं. साजेरी मला सापडली नाही म्हणणार, साजेरीकडे लक्ष लहानपणापासून होतं कारण रुजुता खूप चांगली मैत्रीण आहे आणि हिला अगदीच एवढंसं बाळ असल्यापासून मी बघत आलोय. ऍक्टिंग अबिलिटी बद्दल नाही म्हणत आहे मी, साजेरी बद्दल बोलतोय. मी एक फिल्म करत होतो 2019-18च्या दरम्यान, 2017ला, ज्याचं नाव होतं हबड्डी. आणि त्या ऑडिशनला नचिकेत सामंतने डिरेक्ट केली ती फिल्म. त्या ऑडिशनला मी रुजुताला खूप कन्व्हिन्स करून प्लीज पाठवणार. ती म्हणे अरे तिला नाही इंटरेस्ट आहे ऍक्टिंग मध्ये, तिला कशाला तू बोलवतोय. म्हटलं अरे मला असं वाटतं की ती ह्या रोलसाठी परफेक्ट आहे. ती जेन्युन आली, तिने ऑडिशन दिलं आणि त्यावेळेस जाणवलं की काहीतरी आहे जे मला सांगता येत नव्हतं त्यावेळेस किंवा मला मांडता येत नव्हतं. पण जसं ही कॅरेक्टर लिहायला सुरुवात केली होती ना, तेव्हा मी तिला सगळ्यात पहिला रुजुताला कॉल केला. ती म्हणे बघ ती आता ना कॉलेजला आहे, मी तिचे कॉल घेत नाही, तिची कॉल ती स्वतः घेते. तर म्हटलं बरं बाबा मी करतो तिला कॉल. मग हिला कॉल केला. आधी मला म्हणाली की पहिले मी स्क्रिप्ट ऐकीन, मला जर बरी वाटली तर मग मी नक्की विचार करेन, बरी वाटली तर विचार करेन. तर तिला म्हटलं तू एक काम कर, तू घरी नको थांबूस, तू ऑफिसला ये. तिला मी ऑफिसला बसून समोरासमोर स्क्रिप्ट, इक्च्युअली तिने इमिजिएटली स्क्रिप्ट वाचली होती पहिल्याच मिटिंगला. आणि मला असं की जी जाई मी आतापर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करतोय किंवा शोधण्याचा प्रयत्न करतोय, जे तिच्यावरच सुरुवात केली होती जेव्हा मी ते ऑडिशन पाहिलं होतं तिचं, तर ती मला कुठेतरी 99% असं वाटलं की खूप क्लोज आहे. तर 1% आपल्याला त्याच्यावरती वर्क करायचं होतं. सो असा त्यांचा चौघांचा प्रवास होता माझ्यासोबत. पण तू साजेरी कधी विचार सुरू होते का, कारण आई इतकी उत्तम अभिनेत्री आहे त्यामुळे साहजिकच तुझ्याकडे बघताना लोकांना वाटत असेल की तू ही अभिनेत्री बनशील वगैरे, पण तुझी काय थॉट प्रोसेस सुरू होती करिअरच्या बाबतीत की कधी ना कधी आपल्याला अभिनेत्री बनायचं आहे का, काय वाटत होतं? नाही, मला कला क्षेत्रातच करिअर करायचं होतं, पण अभिनय नव्हता करायचा. म्हणजे असं काही त्याला स्पेसिफिक कारण नव्हतं, पण असंही नव्हतं की करायचंच आहे. माझा कल जास्त नृत्याकडे होता, कारण मी कथ्थक शिकलीये सोनिया परचुरेंकडे. तर माझा कल तिथे जास्त होता आधीपासनं. पण कॉलेजमध्ये गेल्यावर एकांकिका स्पर्धा, थोडं नाटकाशी, थिएटरशी, स्टेजशी जास्त जुळल्यावर मला ते आवडायला लागलं की एखाद्या कॅरेक्टरवर वर्क करणं काय असतं किंवा त्याच्यातल्या टेक्निक मध्ये जाणं त्या कॅरेक्टरच्या, आणि प्रत्येक संवादाबद्दल जास्त विचार करणं. हे सगळं केल्यावर मला रिअलाइज झालं की मला हे सगळं आवडतंय. तर मग तेव्हा मी म्हंटल की आपण हे म्हणजे प्रयत्न करत राहायला पाहिजे ह्याच्यासाठी. नक्कीच. आणि ते उत्तम पद्धतीने तू करायचा प्रयत्न करतेस ते बघून छान वाटतंय. पण तुम्ही चौघं चित्रपटात जसे मैत्री आहे, पण तुम्ही चौघं एकत्र कसे भेटलात? सेटवर भेटलात, जेव्हा तुम्ही वर्कशॉपमध्ये भेटलात, काय तुम्ही एकमेकांसोबत शेअर केलं होतं त्याबद्दल सांगू शकता, जेव्हा एकत्र चौघं होतात? सांगायला आवडेल, जेव्हा तिघं एकत्र होतो ना, तेव्हा रोहन सरांनी एक सांगितलं होतं आम्हाला, एक सिच्युएशन दिलेली की तुम्ही का साईडला जा तिघं आणि तुमच्याबद्दल एकमेकांबद्दल जाणून घ्या, आणि मी तुम्हाला त्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तर ते तुम्हाला आले पाहिजेत. आणि आणि नंतर मग चौघांसोबत. तर मग आम्ही गेलो, झालं डिस्कशन वगैरे, एकमेकांच्या आयांची नावं जाणून घेतली, बाबांची घेतली, भाऊ बहिणींची घेतली.
शाळेची नावं, कॉलेजची नावं वगैरे. बट सिक्रेट जाणून घ्यायचे. बट रोहन सरांसोबत आलो आणि वेगळेच प्रश्न यायला लागले. आता बोलायचं काय? बरं बोलायचं काय सर? बोल. सॉरी बोलतो अगोदर, चिटिंग केली तेव्हा. वा, आता हे समोर आता सांगतायत चिटिंग केली होती. आणि ओके. ती चिटिंग अशी होती की आता जर सरांनी प्रश्न विचारला की बाबा हा तुझा आवडता रंग कुठला समजा, तर मग हा जर बोलला लाल, तर हो अग्री आवडता रंग करायचं. लालच आहे माझा, लालच आहे. आणि जर ह्याला प्रश्न विचारला तुझी आवडती गाडी कुठली, जर मी बोललो की ऑडी आहे, तर हा हाच बोलणार. वा, म्हणजे बॉन्ड तसाही दिसू शकतो. हो. पण नाही, दाखवायची गरज नाही. मला वाटतं ह्याच्यातच बॉन्ड आला होता त्यांचा, की तुम्हाला जे काय गंडवलंय यांनी. सांगितलं होतं की हे करा वगैरे, ओळखून घ्या एकमेकांना. तर मग तोपर्यंत आम्ही असं नाही केलं की अजिबातच काही नाही केलं. विचारले, प्रश्न विचारले, खूप डिस्कशन केलं की हे आवडतं ते आवडतं वगैरे वगैरे. मी म्हटलं एखाद्या प्रश्नाचं नाहीच आलं उत्तर, तर निदान तो म्हणतोय काळा रंग आवडतो तर हो तरी म्हणा की हो हो मला आवडतो काळा रंग. हे आज आता सरांना मला कळलं. वाटतं हीच खरी बॉन्डिंग तुमच्यामध्ये तयार झाली तेव्हापासून, आणि त्याचा उपयोग त्या चित्रपटामध्ये मला. पण साजिरीला भेटल्यानंतर तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू होता? म्हणजे अशी असते ना, एखाद्या वर्गात एखादी नवी मुलगी आली वगैरे, तर मुलांचे गॉसिप असतात, तर या तिघांचे मला गॉसिप जाणून घ्यायचे. तुम्ही काय काय बोलत होतात तेव्हा? ऍक्च्युली म्हणजे जेव्हा आम्ही वर्कशॉपला ना 2-3 वेळा भेटलेलो, तर ना आम्ही जस्ट आमचं इम्प्रोव्हायझेशन चाललेलं अनघाताईसोबत. तर तेवढेच सर आले आणि आम्हाला विचारलं सरांनी की बाबा तुम्हाला तुमच्यात एक मुलगी चालेल का आलेली. तर का काय माहिती, बट तेव्हा पण तिघांचं उत्तर नाही चालणार सर. वा, करत मुलगी होतं नको हवी ते, होती नकोच होती. तर मग तर पुढे जाऊन समजलं की असं होणार आहे स्टोरीमध्ये. मग साजिरी आली. ते कसं आहे, ह्यांना माहिती नव्हती स्क्रिप्ट काय, म्हणजे त्यांना शेवटपर्यंत माहिती नव्हतं की स्क्रिप्ट काय, म्हणजे जोपर्यंत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट नव्हतं झालेलं. तर मी त्यांना सतत असे स्क्रिप्ट मध्ये पॉइंट्स विचारत होतो की असं झालं तर काय करशील, तसं झालं तर काय करशील. त्यातला हा एक पॉइंट होता की तुमच्या तिघांमध्ये मी एक मुलगी दिली तर तुम्ही काय कराल, तुमचं बॉन्ड कुठे होईल, की तुम्हाला देऊ की म्हणजे तुमच्या मध्ये एखादी मुलगी. तर एकत्र आलं होतं की नाही, एक संधी आलं होतं नाही. त्यामुळे त्यांना कॅरेक्टर सांगायच्या आधीच कळलं होतं की नक्की फिल्म कशाबद्दल असणार आहे. वा वा. पण मला असं वाटतं इतकं निसर्ग सौंदर्य जे काय आम्ही गाण्यामधनं ट्रेलर मधनं बघितलेलं आहे, मला वाटतं तुमची खरी उन्हाळ्याची जी सुट्टी आहे तिकडे झालेली असणार आहे. मला त्याबद्दल सांगा की सेटवर तुम्ही कशा पद्धतीनं त्या सगळ्या, अर्थात तुम्हाला काम करायचंच होतं, पण त्यासोबतच तुम्ही सगळे फ्रेंडशिप झाली होती तुमच्या सगळ्यांची, आणि इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य होतं तिकडे. काय काय धमाल केलेली आहे त्या सगळ्यामध्ये? मला याचं शूट होईपर्यंत मी आजपर्यंत कधी एप्रिल मे ची सुट्टी अशी गावात कधी घालवली नाही समर वेकेशन साठी. कारण माझं गाव एकदम कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर साईडला येतं, पण तिथे काहीच नाही म्हणजे एन्जॉय करण्यासारखं, मी जातच नाही. त्यामुळे मला एक एप्रिल मे अशी गावातली सुट्टी अशी काय असते ती मला या शूटच्या टायमाला मला जगायला मिळाली, या शूटच्या माध्यमातून. आणि एक नवीन फॅमिली मिळाली. हे जे तुम्ही ऑनस्क्रीन बघताय सगळे सीन्स, ते ऍक्च्युली आम्ही तिथे एन्जॉय केलं आणि ते घडता घडता ते सगळं शूट झालंय. त्यामुळे आम्ही तिथे खूप मजा केली. तिथे कोकणात मच्छी खाल्ली आहे, वाड्या फिरलोय आम्ही, संध्याकाळी तिथे खुर्च्या टाकून वाड्यात बसायचो तिथे. आणि बाकी प्रोजेक्ट्स मध्ये असं होतं की प्रत्येक जण सीन करतं आणि आपापल्या रूम मध्ये जाऊन बसतं, एक प्रोफेशनल क्लायमेट असतं असं वेगळं. पण इथे तसं नव्हतं, इथे सगळं आपलं घरचं सारखं होतं. म्हणजे एक सीन करायचो आणि सगळे एकत्र बसायचो. जेवढे फॅमिली सीन्स तुम्ही बघताय फिल्म मध्ये, सीन झाल्यावर सगळे खुर्ची टाकून गप्पा मारत बसायचे. त्यामुळे एक तो वेगळा बॉन्ड क्रिएट झालेला. श्रेयस, ते म्हणतात ना कोकणीची माणसं साधी गोळी, आणि ते ऍक्च्युअल मध्ये अनुभवलं आम्ही खूप. म्हणजे हेल्पिंग वाईज आणि समंजसपणा त्यांच्यातला. आणि कोकण ओव्हरऑलच खूप सुंदर आहे. म्हणजे ते जे फोटो मध्ये जितकं सुंदर तितकं त्याच्याही पलीकडे जे रिअल मध्ये खूप छान दिसतं. आणि मी एप्रिल मे महिन्यातल्या सुट्ट्या 99च्या पीओव्हीने जगलोय या सुट्टी, म्हणजे जेव्हा हे शूट चालू होतं एप्रिल मे मध्ये. आणि कोइन्सिडेंटली एप्रिल मे मध्येच हे शूट चालू होतं आपल्या फिल्मचं. आणि हे बरोबर मागच्या वर्षी. हा म्हणजे नावावाईज बोलतोय, म्हणजे जर फिल्मचं नाव एप्रिल मे आणि शूट पण तेव्हाच होतं, त्यावाईज ते तुम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. ती आणि प्लस सुट्ट्या लागलेल्या, सो ते वेकेशनच होतं आमच्यासाठी, हे शूटच. वा, कमाल.
म्हणजे गोड गोड गोष्टी सांगतायत रोहन सर, पण यांनी असं काहीतरी केलेलं आहे आणि जे हे लोक सांगत नाहीयेत मला, आणि तुम्हाला माहितीये जे सेटवर झालेलं आहे यांचा कल्ला असेल. भरपूर खूप गोष्टी आहेत त्यातलं. मला असं वाटतं त्यांनीच सांगितलेलं जास्त बरं होईल. हा? मी सांगू त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन असे लगेच बदलले 360 डिग्री. नाही अशी खूप गोष्टी आहेत की ज्या एकतर ना, आता हे वाक्य इथं बोलू नाही शकत मी, पण बापरे. नाही सेन्सर एवढं वाईट नव्हतं, पण मराठीत म्हणत ना आपण आतल्या गाठीची काही माणसं असतात, तिघांच्या गाठीच वेगळ्या आहेत मी म्हणेन. की म्हणजे त्यांना बरोबर माहितीये की आपल्याला कुठं काय करायचंय, कुठं सांभाळायचंय, आपल्याला कुठे मस्ती करायची, हे सगळं मागे चालू होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय ना, त्यांना ते कळत नव्हतं की माझ्याकडे इयरफोन्स आहेत आणि त्यांची तर लेपल माईक लागली, आणि ते जे जे बोलायचे ते सगळं मला कळायचं की म्हणजे एक वाक्य आलं होतं तोंडात आता, पण मी बोलू नाही शकत. सेटवरती काही गोष्टी चालल्या आहेत आणि कोणाबद्दल काहीतरी बोलायचं, अरे आबा हा कसा करतोय, तर ते त्यांना कळायचं नाही की आपल्याकडे. बरं, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना 2-3दा सांगितलं सांभाळून ठेवा, 2 त्यांच्या कारण हेडफोन आहे. आणि मला काय व्हायचं, सीनच्या मध्ये काहीतरी एक एंटरटेनमेंट लागायचं, तर मग कधीतरी हेडफोन नाही, कधीतरी म्हणजे ऑब्व्हियसली अर्धा वेळ आपण सेटिंग चालू असेल किंवा काय चालू असेल, चला ह्यांच्या गमती घेऊया, सो हे लावून ऐकत होतो. पण त्याच्याहून महत्वाची गोष्ट जी त्यांनीच क्रिएट केलेली आहे आणि जो गोंधळ घातलाय, मला असं वाटतं त्यांनीच सांगितलेला जास्त बरा असावा. कोण ते असं छान, मला असं वाटतं तो सांगेल बेटर. श्रेयसने सांगा होते. जे रोहन सर आता बोलले ते आधी मी सांगतो, जे माईक वाला. तर आम्हाला काय वाटायचं, परत कंटिन्यू करतो, याहून मोठी गोष्ट काय करायची, मला हे नंतर कळलं शेवटला शूटिंगच्या, माझ्या नकला पण करायचे. म्हणजे सगळ्यांच्या, म्हणजे माझी केली, मला आश्चर्य वाटले, अच्छा हे मी असं करायचो. डिफिकल्ट आहे तुमची नक्कल करण्याचं पटकन. नाही. आणि काय झालं ना, माझं एकट्याचीच नव्हे, डीओपी कशी वागते, कशी बोलते, डिरेक्टर कसा वागतोय, कसा बोलतोय, डीए असेल त्यांचा, फर्स्ट एसी असेल डीओपीचा, सगळ्यांना ऑब्झर्व करून त्यांची एक शाळा भरायची वेगळी. त्यामुळे त्यांना बरोबर जमलंय ते सगळं. खरा कल्ला केलाय तुम्ही सेटवर. श्रेयस, तू काय सांगत होतास? हा, तर जे सर सांगत होते, आता आम्हाला आई बाबा काय सांगायचे की रोहन सरांच्या कानात हेडफोन असतात. रोहन सर काय करायचे, हेडफोन इथे ठेवला आणि त्या व्हॉइस वाल्याला सांगायचे की आवाज वाढवून ठेव. मग इथून पण आवाज यायचा सरांना. मग आम्हाला किती डिटेलिंग माहिती. आमची एक स्ट्रॅटेजी आता रिव्हील झाली, जी ती सांगितली की कोणी विचारलं तरी पण तेच सांगायचं, उत्तर बरोबरच आहे. आणि रोहन सरांची स्ट्रॅटेजी होती तिथे. तर हे आता कळलं आम्हाला ते, कारण का रोहन सरांना सगळं ऐकू जात होतं. कारण रोहन सरांनी नंतर आम्हाला सांगितलं की काय काय तुम्ही बोललात ते मला सगळं माहिती आहे. हा, बर, ते जे तुम्हाला गोंधळ जो झालेला, जसं मैत्रीत भांडणं होतात त्याशिवाय कसली मैत्री. तर मंथन आणि श्रेयस मध्ये भांडण झालेलं. सकाळपासून काड्या करत होता आणि मग नंतर एक लिमिट आली आणि मग मी एका सीडीवरती, खालच्या पायरीवरती मी बसलेलो, वरच्या पायरीवरती हा बसलेला. तर डिटेल सांगू नको. तर ती पॅन्ट जरा ना माझ्या मापाची नव्हती, समजून जा बाकीचं. आणि तिथे ना माती होती, मी एक स्टेप खाली होतो. तर साहेबांनी ती काडी जी सकाळपासून घेतलेली, त्याने माझ्यासोबत काड्या करून झालेल्या सकाळपासून, त्याने ती जागा जी दिसत होती त्याला ती भरावीशी वाटली. अरे बापरे. तर त्याने ती जागा भरली आणि मग त्यानंतर आमचं खूप मस्त हाणामारी झाली, आम्ही छान भांडलो आणि मग त्यानंतर एकत्र हे आलो. मला ऐकायचंय सर, तुम्ही काय रिॲक्ट केलं होतं तेव्हा? सरांचं रिएक्शन बाप रे, म्हणजे कट करावं लागेल तुम्हाला. सरांचं रिएक्शन सांगायला लागलं. चिडले होते सर, फार चिडलेले. म्हणजे मी सरांचा पहिल्यांदा तेवढा राग बघितलेला, एक्स्ट्रीम लेवलवरती. आणि ते चिडणं भाग, हो, पहिल्यांदा आणि शेवटचा. म्हणजे सर कधीच चिडत नाहीत, बट तेव्हा एकदा चिडलेले आणि ते बरोबर पण होतं. तेव्हा माईक त्यांच्याकडे सुपूर्त करावा आणि मला त्यांच्याकडनं ते जाणून घ्यायचं. सेटवर थेट हाणामारी झाली? हो, कारण काय झालं, आम्ही पॅकअप झालो होतं, म्हणजे आम्ही फायनल पॅकअप झालं होतं आणि फक्त एक शॉट बाकी होता आमचा. आणि तो आम्ही काय होतं, बऱ्याचशा वेळेला शूटिंग मध्ये पर्टिक्युलर गोष्टी नाही मिळाल्या, तर असं वाटतं आपण 1-2 शॉट्स घेऊन ठेवूया, बघूया कुठेतरी काम येतील. तर त्याचा एक शॉट फक्त क्लोजअप, म्हणजे एक्स्ट्रीम क्लोजअप बाकी होता तिघांचाही.
कंटिन्युटी आणि तो पण. तर त्यावेळेस सडनली आवाज आला, म्हटलं कुठून आवाज येतो एवढा बरं. आणि त्यावेळेस काय होतं ना, संडेचा दिवस होता, हरिहरेश्वरला शूटिंग करत होतो. ऑलरेडी 7-8 हजार माणसं ट्युरिस्ट म्हणून तिथे ये जा करत होती. तर आपल्यापैकी कोणामुळे त्रास होऊ नये हा आम्हाला आम्ही खूप जास्त त्याला पर्टिक्युलर होतं की आपल्यामुळे कोणाला त्रास नको. बरं त्यात असा आवाज आल्यावर बघितलं हे का भांडतायत, आणि मग ऑब्व्हियसली राग खूपच म्हणजे भयानक राग आला. कारण एक ऍज मे बी मी नॉर्मल असतो तर मे बी मी त्यांना बाजूला केलं असतं. ऍज अ डिरेक्टर खूप राग आला, कारण की ऍज अन ऍक्टर मला असं वाटतंय, प्रत्येक ऍक्टरनी नॉट एनी, की एखादी गोष्ट आपण कंटिन्यू असू तर आपण ती स्वतः पहिले सांभाळली पाहिजे, रादर दॅन आपल्या असिस्टंटनी किंवा असिस्टंट डिरेक्टरनी. कारण काय होतं की कंटिन्युटी ही इतकी महत्वाची आहे फिल्ममध्ये कुठल्याही. तर त्यांना माहितीच आहे की जी काय आणि आता कळलंच आहे, पण ती जी मारामारी झाली, जी काय भांडणं झाली, त्याच्यामध्ये एकाचा इतका मोठा स्कार आला होता इथे, एकाच्या डोळ्यात नख लागलं होतं, आणि मला इतकं टेन्शन आलं होतं की आता मी हा शॉट शूट करू कसा काय. पण तरी देखील त्यांनी पण त्याच स्पोर्टिंग स्पिरिटनी मी म्हणेन त्यांनी तो शॉट दिला, त्यांची मैत्री पुन्हा झाली, आणि ते परत कधीच दिसू नाही दिलं टीम नाव. आणि आता तर काय ते रूम पण शेअर करतात कधी कधी. आम्ही जेव्हा हो खूप घट्ट झाले. म्हणजे परवा त्याच्या आईनी, हा ट्रेननी कधी प्रवास करत नाही, ह्याच्या आईनी सांगितलं की तू चाललायस, कोण आहे त्यासोबत, श्रेयस. मग त्याला तू आहेस ना, जाऊ दे मग. त्यामुळे तो बॉन्ड छान आहे त्यांचा. पण मला असं वाटतं की त्यांच्यासाठी पण तो लर्निंग एक्सपिरियन्स असणार, आणि ते पुन्हा त्यांच्याकडनं होणार नाही, पण ती आठवण त्यांच्यासाठी कायम राहील. पण ती गरजेची आहे. म्हणजे जसं श्रेयस म्हणाला ना की मैत्रीमध्ये मारामाऱ्या होतात, भांडणं होतात, रागरुसवे असतात, सगळं आहे, पण मैत्री ही स्पोर्टिंग स्पिरिटनी पुढे कशी नेली पाहिजे ह्याचं उत्तरण त्यांनी स्वतःनी दिलेलं जातं स्वतःला. पण रोहन सर, राजेश सर, मला आठवतं एका फेस्टिवल मध्ये बघितली मी फिल्म, सर इमोशनल झाले होते खूप, आणि त्यांनाही असं वाटलं की इतकं छान पद्धतीने हे सगळं प्रेझेंट होत आहे. त्यांनी काय शेअर केलंय तुम्हाला ही फिल्म बघितल्यानंतर? राजेश सरांनी, एकतर राजेश सरांचे खूप सारे आभार, की एक भाऊ म्हणून नाही पण एक प्रोड्युसर म्हणून पण त्यांनी तोच सपोर्ट केला, भाऊ म्हणून पण त्यांनी तेवढाच सपोर्ट केला. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन मी सांगण्याचा प्रयत्न करेन, जे मला वाटतंय मी आज बऱ्याच दिवसांनंतर बोलतो की मला आठवत नाही, पण आपण नेहमी म्हणतो ना कॅप्टन ऑफ द शिप डिरेक्टर असतो फिल्मचा, जो ठीक आहे आहेच, मला मान्यच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा मागे एक माणूस असतो जो आपल्याला शॅडो म्हणून कळत असतो. बरोबर आहे ना, घराला एक पायथा असतो, पण तो पायथ्यानंतर आपण त्याच्यावरती घर उभारतो. तसं मला वाटतं आमचा एक स्ट्रॉंग पिलर, ज्याला आपण हे म्हणू मलखांब म्हणू, जे एकच मलखांब असतो, जे राजेश सर आहेत, जे एका खांबावरती इतकी माणसं होती आणि त्याला त्यांनी बॅलन्स करून ठेवला होता. त्यामुळे त्यांचं जे कौतुक आहे ऍज अ भाऊ म्हणून, त्यांचं जे कौतुक आहे ऍज अ प्रोड्युसर म्हणून, की आपल्या डिरेक्टरनी आपण जशी सिनेमा लिखित पाहिला होता तो तसाच्या तसा सिनेमा थिएटरमध्ये बघणं आणि लोकांनी त्याच ताकदीने त्याला अप्रिशिएट करणं, ह्याचा डेफिनेटली भाऊक होणावाला क्षण होता तो. आणि ऑब्व्हियसली प्रेरणा तूही तो पाहिलेलाच आहेस तिथे, की एक ओलार पूर्ण हॉल तो भाऊक झाला होता त्या दिवशी. हो नक्कीच. आणि ते क्षण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल, प्रेक्षकांना हसवेल, रडवेल, सगळ्या गोष्टी मिळणार आहे, तर प्रेक्षकांनी मला वाटतं सज्ज व्हा, कारण इतकी छान उत्तम मनोरंजनाची पर्वणी असणार आहे, ते त्यांनी मिस करू नये. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की हा सिनेमा का बघायची काही कारणं मी लिहिली होती, जी आता माझ्याकडे नाही आहेत, पण त्यातली 2-3 कारणं सांगतो की हा पिक्चर का बघावा, अशी मी 23 कारणं लिहिली, 23 तारखेप्रमाणे. त्यातलं एक कारण होतं की सगळ्यात पहिलं की ह्याला वयाची अट नाहीये म्हणून तुम्ही चित्रपट बघा. दुसरं कारण होतं की प्रत्येक मित्र मैत्रिणीसोबत थिएटरमध्ये जाऊन बघणारा सिनेमा आहे, किंवा आपल्या आईने आपल्या मुलासोबत किंवा वडिलांनी आपल्या मुलीसोबत जाऊन बघणारा सिनेमा आहे. आपला सिनेमा हा नेहमी व्हॅल्यूवरती बदलत आलाय, प्रत्येक नात्यांच्या, आजीचं नातवाशी नातं, आईचं मुलाशी नातं, आईचं नवऱ्याशी नातं, किंवा साधं एकदम सिंपल उदाहरण देतो की फिल्ममध्ये काही डोमेस्टिक हेल्पर्स पण आहेत फिल्ममध्ये आपल्या. तर त्यांनी त्या काळामध्ये, मी 90च्या अगोदरची गोष्ट सांगतो, की त्या काळामध्ये आपल्याला जर एखादी डोमेस्टिक हेल्प आपल्याला बोलवायला यायची किंवा उठवायला यायची, आपल्याला तिचा राग नाही यायचा आणि ती त्या पद्धतीत उठवायची. आणि गंमत त्याची त्या काळातली परत सांगतो की त्याला भाऊ म्हणूनच म्हणायची. दर रक्षाबंधनला किंवा भाऊबीजेला ती आपल्याला ओवाळायची, ती आपल्याला राखी बांधायची. त्यामुळे ती आपल्या घराचाच एक पार्ट आहे असं आपण त्याला अनुभवायचो. त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावरती भाष्य करणारा सिनेमा आपला. त्यामुळे प्रत्येकाने प्लीज 23 मेला जाऊन हा सिनेमा थिएटरगृहात जाऊन बघावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. मंथनला काहीतरी बोलायचं. मला असं वाटतं की ही फिल्म का बघावी, तर आपली जी फिल्म आहे ना ती समुद्राच्या लाटेसारखी आहे. जेव्हा येते तेव्हा भरपूर साऱ्या आपल्या आठवण ज्या आपण सोडून आलोय मागे त्या घेऊन येते, आणि
जेव्हा लाट मागे येते तेव्हा ते जे पाणी असतं ते मूर्त माती तशीच तुमच्या आठवणी ज्या आहेत त्या तुमच्या आतमध्ये मूर्तील असं मला वाटतं ही फिल्म किती बघून. छान सांगितलं वा. चला मंथनसाठी टाळ्या होऊन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच, कारण आता इतकं सारं प्रेम मिळतंय, प्रेक्षकही बघतील तेव्हा त्यांच्याकडनंही मिळणार आहे ते प्रेम, सो त्यासाठी तयार राहा. थँक्यू. मला एक शेवटचं सांगायला नक्कीच आवडेल की प्लीज, मला माहित नाही इथं अलाउड आहे की नाही, पण प्लीज प्रत्येकाने बुक माय शो वरती जाऊन आय एम इंटरेस्टेड वरती क्लिक करा. मी तुमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, कारण की तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला त्याचं एक नवीन वाव मिळते, एक नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे प्लीज जगेन जाऊन पिक्चर थिएटर गृहातच बघा, कारण की ह्याची गंमत, हे नक्की सांगतो, ही सगळ्यांची गंमत एकत्र ग्रुप एकत्र फॅमिलीनी जाऊन बघण्याचीच आहे, ती पण थिएटरमध्ये. त्यामुळे प्लीज प्रत्येकाने, बरोबर की नाही रे? त्यामुळे प्रत्येकाने जाऊन थिएटरमध्ये बघा. आणि थँक्यू प्रेरणा, थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, आणि सॅम टीव्ही आणि सकाळ प्रीमियरचे खूप आभार. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू.